स्मार्ट अहमदनगर न्यूज। टाकळी मानूर तालुका पाथर्डी हे कुटुंबियासह घरात झोपलेले असताना 20 ते 25 वयाचे अनोळखी 8-9 इसमांनी घरात प्रवेश करून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून 70चा धाक दाखवून घरातील 66,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख व विविध कंपनीचे मोबाईल फोन चोरून नेल्याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गुन्हा 254/2024 भादवी कलम 395, 397, 504 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री राकेश हुलाप साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोने श्री दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदारांची पथके नेमून नावगड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। नमूद आदेशान्वये पोने श्री दिनेश आहेर यांनी घटना ठिकाणास भेट देऊन दिनांक 14/3/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनी हेमंत थोरात, पो उपनी तुषार धाकराव, सोपान गोरे, मनोहर शेजवळ व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाने, विशाल दळवी, पंकज व्यवहारे, अतुल लोटके, गणेश भिंगारदिवे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, संदीप चव्हाण, राहुल सोळुंके, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, रोहित मिसाळ, अमृत आढाव, अमोल कोतकर, जालिंदर माने, रवींद्र घुंगासे, मच्छिंद्र बर्डे, भाऊसाहेब काळे, किशोर सिरसाट, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, भरत बुधवंत व अरुण मोरे अशांची 3 विशेष पथके तयार करून पथकास आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले। पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत तसेच पाथर्डी परिसर व लगतचे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार पोलीस स्टेशनला अशा प्रकारे दाखल असलेल्या गुन्हा ठिकाणी जाऊन फिर्यादीकडून आरोपींचे वर्णन तसेच गेले मालाबाबत माहिती घेता शिरूर कासार येथील गुन्ह्यात चोरी गेलेल्या मोबाईलचे व सदर घटना ठिकाणचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करत असताना पोलीस श्री दिनेश आहेर यांना दिनांक 16/3/2024 रोजी वर नमूद गुन्हा आरोपी नामे संदीप बबन बर्डे राहणार वारणी जिल्हा बीड याने व त्याचे इतर 10 ते 12 साथीदारांनी केला असून ते पुन्हा कुठेतरी चोरी करण्यासाठी त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाची पिकअप गाडीने पाथर्डी येथून मोठादेवी रोडने जाणार आहेत। आता गेल्यास मिळून येईल अशी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोणी श्री दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत कळवले। तुकाराम पवार यांच्याकडे दिल्यानंतर तो काही दिवसांनी त्याचे पैसे देतो असे सांगितल्याने त्याचा शोध घेता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले। उपसंपादक शुभदा भिंगारदिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। स्मार्ट अहमदनगर न्यूज।